घेता कापे यम. ठीक आहे ना, एवढी ताकद आहे महाराज त्यांच्यामध्ये. अहो एका शत्रूनं सुद्धा त्यांचं गुणवर्णन करावं एवढी ताकद आहे नामात आणि एखादा परमार्थामध्ये. तुम्ही विचार करा ना, आमचा शेजारी आमच्याशी नीट बोलत नसला तर महाराज इतकं कुवाड कांड रचलं जातं. तुम्ही कुठल्याही देवदेवृषाकडे गेला, आमच्या घरामध्ये प्रगती होत नाही, आमच्यात अडथळे यायला लागले. नक्की काय? पुन्हा उत्तर येतं तुमच्यावरती करणी बाधा केलेली आहे. करणी केली कुणी? तुमच्या शेजाऱ्यांनी केली, तुमच्या घरातल्यांनी केली, तुमच्या अमक्या अमक्या पाहुण्याने गेली. आता लोक इतकी हुशार झालेत महाराज, त्या लोकांना जाऊन नमस्कार करावा असं वाटतो की काय काय माहिती. ही लोक नावासही सांगतात, या या अमक्या अमक्या नावाच्या व्यक्तीनं तुमच्यावर करणी बाधा केली आहे, तुमच्या घराचं वाटोळ करायचं ठरवलेलं आहे. आता अशांच्या जाऊन पाया पडावं का काय असा प्रश्न पडायला लागला महाराज. ठीक आहे ना, माझ्या ज्ञानोबरायांनी कधी हे सांगितलं नाही, माझ्या तुकोबरायांनी सुद्धा कधी सांगितले नाही महाराज. ठीक आहे ना, ऐसे कैसे झाले बोंधू. ठीक आहे ना महाराज, अरे बोंधू आहे ती. आम्ही वरच्या लोकांना बोलायला लागलो, वरती टीळ टिपके लावले, भगव घातलं, आम्ही नमस्कार करायला लागलो महाराज. ठीक आहे ना, आमच्या वरच्या रूपाला आम्ही बोललो की आम्ही नमस्काराला गेलो. परमार्थ सुद्धा असा आहे महाराज, म्हणून बोलू नका. साधू संतांनी सांगितलं ना, परखडपणे आयुष्य जगा. आणि ते आयुष्य जगण्याकरता एक आईच बाळाला सांगू शकते, चुकीच्या मार्गाला जाऊ नकोस, कार्य चांगलं कर, कायम माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. आशीर्वाद देणारे तिचे काही असते. म्हणून महाराज जीवन जगताना ही साधू संत रूपी आहे आमच्या पाठीमागे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे महाराज. हा आशीर्वाद त्याच वेळी मिळतो कारण ती जगाची नियंता आई आहे महाराज. त्यामुळं आम्ही जगालाही सांगतो निशंक भोई रे मना, निशंक भोई रे मना. तू निशंक राहा का? या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. ठीक आहे ना महाराज. आता कलियुगामध्ये त्या देवतेला आता जरा जास्तीच पूजलं जाते. स्वामी समर्थांचे अनेक भक्त आम्हाला आता बघायला मिळतात महाराज. ठीक आहे ना, त्यांचा विश्वास आहे. अनेक लोकांची कार्य पूर्णत्वाला जात आहेत, गुरुचरित्राचे पारायण होत आहेत महाराज. ही ताकद आहे आमच्या परमार्थाची. म्हणजे ज्ञानोबराय सुद्धा कमी होते का महाराज? अहो निर्जीव भिंतीला चालवायला लावण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायांकडे होती. रेड्यामुखी वेद बोलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायांवरती होती. मग माझ्या साधू संतांचे विचार बाजूला ठेवून आम्ही बंधुगिरींच्या पाठीमागं लागणं हे कितपत योग्य आहे? आता याचा विचार माझ्या सहित बसलेल्यांपासून सगळ्यांनी करायचा. ठीक आहे ना, मी अंधश्रद्धेला मायबाबा मुळीच बळी जाणार नाही. तुमच्या श्रद्धा मला दुखवायच्या नाहीत. तुमची जिथं कुठं श्रद्धा असेल, तुमची श्रद्धा तिथं नक्की असावी.